हरि जय जय हरि जय जय। खाली डोला सगळ्यांनी। ब्रह्मानंदी लागली टाळी। हरि जय जय 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 हरि जय जय। हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय। विठ्ठल 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 धिंदान 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 विठ्ठल 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 बोला पुंडली गोरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली गोरधारी विठ्ठल बोला पुंडली गोरधारी श्री ज्ञानदेव बोला पुंडली गोरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान। इको कमी करा बेस द्या। अनेक दर्शन विठोबाचे हे चिमज गडो जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे। थोडा आवाज मुखी सदा नाम संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागणी श्रीहरी नाही तुझे।
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे विठाला वर्दीचा गजर झाला तर उतरणी दिसत विठ्ठल विठ्ठल झालं तर विठाला पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागणी श्री हरी नाही तुझे धन्य धन्य नामदेव सकल वैष्णवांचा राव प्रत्यक्ष दाविली प्रचित वाळवंट परिस सत्य चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुलधर्म देव चोखा माझा सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा त्यांचे होताचे दर्शन पुन्हा नाही जन्म धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुष ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लढीवाळ नामा विठोबाचा दास लढीवाळ नामा विठोबाचा दास लढीवाळ नामा विठोबाचा दास लढीवाळ नामा विठोबाचा दास त्यांच्या चरणासी दांडवत त्यांच्या चरणासी दांडवत विठोबाचा दास लढीवाळ नामा 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 विठोबाचा दास त्यांच्या चरणासी दंडवत दंडवत त्यांच्या चरणासी दंडवत लढीवाल नामा विठोबाचा दास लढीवाल नामा विठोबाचा दास त्यांच्या चरणासी दंडवत लढीवाळ नामा विठोबाचा दास त्यांच्या चरणासी दंडवत लढीवाळ नामा विठोबाचा दास त्यांचे चरणासी दंडवत विठाला पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा श्री पांडुरंगाचे लढीवाळ भक्त जीवश्य कंठस्य असणारे प्रेम भंडारी असणारे भक्त शिरोमणी असणारे ज्यांच्याशिवाय देवाला क्षणभरही करमत नसायचं ज्यांचा देवाला शेजार लाभला मी देवाला लाभला म्हणलो बरं का ज्यांचा शेजार देवाला लाभला असे पंढरी निवासिनी असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा आहे अभंगातून नामदेव महाराज देवाशी संवाद साधतात सेवेला जो घेतलेला अभंग आहे त्या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज देवाच्या सोबत संवाद साधतात सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो अभंग विशेषातला विशेष अभंग आहे सगळे अभंग हे विशेषच असतात अभंग हा कधीही भंग पावत नाही म्हणून तो अभंग झाला नाहीतर आपण केलेला कविता सकाळी करायच्या आणि संध्याकाळी चिरगुट ते त्याचा कागद कुठं वापरला जातो एखाद्याच्या घरात लहान लेकरं जर असली तर तो तिकडं वापरला जातो बरोबर का तसं साधू संतांनी केलेला अभंग आहे जो त्रिकालाबाधित सत्य
अभंग हा विशेष आहे, परंतु हा अभंग नामदेव महाराजांचा विशेषातला विशेष अभंग आहे. कारण का या अभंगातून नामदेव महाराज देवाच्या सोबत संवाद साधतात, देवाच्या सोबत गुज करतात, हितगुज करतात, म्हणून करता अभंग विशेष आहे. विठाला अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज देवासोबत हितगुज साधतात आणि हितगुज साधत असताना देवाच्या समोर निवेदन ठेवतात. जे निवेदन ठेवलं ते असं आहे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाची, हे चिमज घडो जन्मजन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे. आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा वर्ष कितवं 32वं वर्ष. 32व्या वर्षापर्यंत आलेली उज्ज्वल भव्य दिव्य अशी परंपरा आणि आपल्या या कोकणाच्या मातीमध्ये रायगड जिल्ह्याच्या पावनभूमीमध्ये ज्या ठिकाणी अखिल हिंदुस्थानाची हिंदवी स्वराज्याची राजधानी तो आपला पवित्र पावन असा रायगड किल्ला आणि आपल्या पाठीशी असणारा सुधागड पाठीशीच आहे ना, इकडं इकडे आहे. मी अंधारात आलोय त्यामुळे मला काही दिसलं नाही. आपल्या बाजूला असणारा खंबीरपणे उभा असणारा हा सुधागड रायगड या पावनभूमीमध्ये आपल्या पद्मनाभ संप्रदायाचा उज्ज्वल भव्य दिव्य असा असणारा वारसा आणि त्या वारशाच्या माध्यमातून जे थोर महात्मे या भूमीमध्ये जन्माला आले ते परमपूज्य वैकुंठवासी अमरनाथ स्वामी, बरोबर ना. त्यांची ही जन्मभूमी, खरं तर ही जन्मभूमी पावन आहे ज्या ठिकाणी हरीचे दास जन्माला आले. धन्य तोची ग्राम धन्य तोची वंश, जेते हरीचे दास जन्म घेते. त्या भूमीची सुद्धा धन्यता आहे, कारण त्या भूमीमध्ये असे भक्त असे वैष्णव वारकरी निर्माण झाले ज्यांनी आपल्या भागवत संप्रदायाची भागवत पताका सगळीकडे फडकावली आणि त्याचा प्रचार प्रसार केला. असा आपला पद्मनाभ संप्रदाय आणि आमचे परमपूज्य असणारे, त्यांचं नाव मुखामधून घेऊ शकत नाही, आदराने त्यांना आम्ही बाप्पा म्हणतो, ज्यांच्या कृपेतून हे जे रोपटं लावलं गेलं त्याचा आज वेलू आपण गगनाला गेलेला पाहत आहोत. गुरुवर्य स्थानी असणारे आमचे संप्रदाय भारती गुरुवर्य जनार्दन स्वामी एकनाथ महाराज वाडीकर बाप्पा यांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी हा सप्ताह संपन्न होत आहे. त्याचबरोबर आपल्या गावचं भूषण, आपल्या परिसराचं भूषण, ज्यांना आत्ताच मला वाटतं डॉक्टरेट मिळाली ना, मानद डॉक्टरेट मिळाली, ते आपले हरिभक्त पारायण परमपूज्य किरण महाराज कुंभार, तसेच आमचे आप्पा समोर बसलेले आहेत आप्पा महाराज शेवाळे, तसेच लक्ष्मण महाराज खंडागळे, अशा सर्व अध्वरी मंडळीच्या मार्गदर्शनातून सहयोगातून आणि कृपेमधून आमच्या बाप्पांच्या आपल्या या पद्मनाभ संप्रदायाचे आत्ता असणारे आपल्या भागातले अध्वर्यू आदरणीय परमपूज्य बाप्पा त्यांच्या कृपेमधून चालू असणारा हा सप्ताह खरं तर या ठिकाणी आल्यानंतर मन भरून आलं. कारण आपला हा कोकणचा तसा दुर्गम प्रदेश, या ठिकाणी येणं जाणं आमच्या सपाटीच्या भागामध्ये जेवढं सोपं आहे, सहज कुठेही जाऊ शकतो तितकं सोपं नाही, तरी सुद्धा आपण एवढ्या उत्साहामध्ये साजरा करता. एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. या परमार्थाला वाहून घेतलेल्या आम्ही आत्ता ज्यांचे नामोल्लेख केले त्या परमपूज्य मंडळींनी दिलेलं तुम्हाला कृपाशीर्वाद, त्यांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही चालवत असलेला हा वारसा, खरं तर वारसा जतन करणं हे आपलं कर्तव्य असतं. जो आपला इतिहास विसरला तो लवकर संपत असतो, वाक्य प्रत्येकदा. जो आपल्या वाडवडिलांचा इतिहास विसरतो ते घर, तो समाज, तो परिवार लवकर नष्ट होत असतो. आणि तुम्ही अभिमानानं ताटमानेनं आपला वारसा जतन करतात. 1920 साली स्थापन झालेला हा आपला संप्रदाय परमपूज्य अमृतनाथ स्वामी यांच्या त्यांनी लावलेलं हे बीज, आणि आज त्याचा वेलू गेला गगनावरी. आपल्या पंचक्रोशीमध्ये आपल्या या 2-3 तालुक्यामध्ये हा परमार्थ मोठ्या प्रकारे ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना, या न्यायानं तुम्ही करत आहात. खरं तर याचा अभिमान आपल्याला पाहिजे. याचा काय पाहिजे आपल्याला?
अभिमान पाहिजे, आपल्याला गर्व पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. कारण वडिलांनी घालून दिलेलं हे बीज आणि ते बीज आपण वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहात. एक प्रमाण आहे, याचा धरीन अभिमान आणि करीन आपुले जतन. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. श्री संताची माता माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी माता चरणावरी संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख विठाला 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 विठाला. प्रस्तुत अभंगामधून लडिवाळ भक्त नामदेव महाराज देवाच्या समोर निवेदन ठेवतात, देवाच्या सोबत संवाद साधतात, देवाच्या सोबत हितगुज साधतात. देवाच्या सोबत काय साधतात? हितगुज गुज गोष्टी गप्पा करतात. आता गुजच्या गोष्टी हितगुज कोणाचं कोणामध्ये चालतं हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. दोघं पक्के वैरी आहेत, त्यांच्यामध्ये गुज होईल का? हा, गुज कोणामध्ये होतं? ज्यांचा जीव भाव एकत्र झालाय, ज्यांचं हृदयापासून हृदयामध्ये मिलन झालंय, असे जीवस्य कंठस्य असणारे त्यांच्यामध्ये हितगुज होतं. नवरा बायकोमध्ये हितगुज चालतं, एकांतामध्ये भावाभावामध्ये आई वडिलासोबत हितगुज चालतं, मित्रामित्रामध्ये चालतं. हितगुज करण्यासाठी नाती दृढ असावी लागतात आणि असं दृढ असणारं नातं लडिवाळ भक्त नामदेव महाराज देवाचे लाडके भक्त. सगळ्या संतांमध्ये जास्त लाड करावं तर नामदेव महाराजांचा, आणि लाडकं असल्यामुळं ते देवाच्या समोर हितगुज गुज गोष्टी करते. म्हणते देवा पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे. आजचा दिवस वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमानुसार असं कुठं लिहिलं नाही, परंतु ज्या ज्येष्ठ मंडळींनी आपल्याला अधिकार संपन्न मंडळींनी जो वारसा घालून दिला त्याने उद्या काल्याचा दिवस आणि आजचा मागणीचा दिवस, त्यामुळं मागणीपर अभंग असावा म्हणून करता हा 28 आहे. नामदेव महाराज देवाच्या समोर मागणी ठेवतात. देवा तुला काय द्यायची इच्छा असेल तर मी मागणं तुझ्यासमोर ठेवतो. आणि सगळ्या संतांच्या मागण्यांपेक्षा नामदेव महाराजांचं हे मागणं वेगळं आहे बरं का. बघा तुम्ही सगळ्या संतांच्या मागण्या बघा, प्रकरणं हुडका शोधा, त्याच्यामध्ये सर्व संतांच्या मागण्या वेगळ्या आणि नामदेव महाराजांची मागणी वेगळी आहे. 88 नामदेव महाराज म्हणतात देवा पंढरी क्षेत्री मला जन्माला घाल, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. नंबर 1 ची मागणी. या अभंगातून नामदेव महाराजांनी 8 मागण्या देवाच्या समोर ठेवल्या. किती? 8 प्रकारच्या मागण्या. नंबर 1 पंढरीचा वास. पंढरीचा वास म्हणजे पंढरी क्षेत्रामध्ये मला राहायला मिळू दे, माझा जन्म तिथं होऊ दे. नंबर 2 चंद्रभागे स्नान. नंबर 3 अनेक दर्शन विठोबाचे. एका वारकऱ्याच्या आयुष्यामध्ये काय असावं याचं सुंदर उदाहरण म्हणजे हा अभंग आहे. एका निष्ठावंत वारकऱ्यानं देवाच्या समोर काय अपेक्षा ठेवावी किंवा आपलं आचरण भक्त या नात्यानं काय असावं तर पंढरी क्षेत्री अधिवास मिळू दे, राहायला मिळू दे, चंद्रभागेचं स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. मागण्या किती झाल्या? 3. चौथी मागणी हेची मज घडो जन्म जन्मांतरी. नामदेव महाराजांनी चौथी मागणी मारताना मेक मारली. काय मारली? तुमच्याकडे शब्द आहे ना? काय भाषेत थोडासा भागाभागानुसार फरक येतो. तुमच्याकडे मेक मारणी ह्या शब्दाचा प्रयोग आमच्याकडे जसा आहे तसाच आहे. नामदेव महाराजांनी मेक मारली. देवाला म्हणले देवा पंढरी क्षेत्री जन्म दे, चंद्रभागेला स्नान दे आणि तुझं दर्शन दे. पण तू म्हणशील मला शब्दात पकडशील, पुढच्या जन्मापुरतं एकदाच देशील. नाही नाही नाही, माझी इच्छा पूर्ण होणार नाही. किती दिवस दे? हेची मज घडो जन्म जन्मांतरी. जेवढ्या जेवढ्या वेळा जन्माला घालशील
मग तू कुठल्या योनीमध्ये घाल, कुठल्या यातीमध्ये घाल, कुठल्या वर्गामध्ये घाल, कसाही घाल, परंतु जन्म जन्मांतरी हेची मज घडो, जन्म जन्मांतरी आणि मागणे श्री हरी नाही तुझे. मागण्या किती झाल्या? 4. पहिल्या मागण्या पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे, आणि ह्या 3 गोष्टी जन्म जन्मांतरी. तिसऱ्या चरणावर या, मुखी सदा नाम, संतांचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव. देवा, एक भक्त या नात्यानं, तुझा सेवक या नात्यानं मला काय घडावं अशी अपेक्षा आहे, तर माझ्या मुखामधून अखंड तुझं नाम. मुखी सदा नाम. नंबर कितवा? 5. 6 नंबर संतांचे दर्शन. 6. 7वी मागणी जनी जनार्दन ऐसा भाव. 5वी मागणी मला मुखामधून नाम घडू दे. 6वी मागणी संतांचं दर्शन. 7वी मागणी संपूर्ण असणाऱ्या विश्वाकडे मला जे जे भेटल, माझ्या आयुष्यामध्ये जे जे व्यक्ती येतील, जे जे प्राणी येतील, जे जे भूत येतील, भूत म्हणजे ती 12 वाजताची रात्रीची भूत नाही, जे जे भेटीचे भूत, हा त्यातलं भूत, जो पण जीव माझ्या समोर येईल त्याच्यामध्ये तुझं दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव. माझ्या मनामध्ये तसा भाव येऊ दे, सर्वांकडे समदृष्टीनं पाहण्याची दृष्टी. मागण्या किती झाल्या? 3 आणि 3 6 आणि 1 7. 8वी मागणी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. 8वी मागणी सगळ्यात मोठी मागणी आहे नामदेव महाराजांची. म्हणजे देवा, ह्या 7 मागण्या तर देश दे, परंतु मी ज्यासाठी जन्म घेतला, जे कीर्तन माझ्या अंगामध्ये, हाडामासामध्ये, रक्तामध्ये, कणाकणामध्ये जे भिनलं, ते कीर्तन अखंड मला तुझ्या नाम महाद्वारामध्ये. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, आणि कीर्तन गजरी सप्रेमाचे. विठ्ठल किती मागण्या ठेवल्या देवासमोर? 8 प्रकारच्या मागण्या हितगुजाच्या पद्धतीनं देवासोबत गप्पा मारताना ठेवल्या. इतर संतांनी काय मागितलं? पहिली गोष्ट तर साधू संत महात्मे परोपकारी वृत्तीनं पृथ्वीवरती त्यांचं आचरण करत असतात. ते जन्माला येतात, त्याचं कारणच मुळामध्ये आहे विश्वाचं कल्याण करणं, आणि विश्वाला परमार्थाच्या मार्गाला लावून भगवंताची प्राप्ती करून सर्व समाजाचा जड मूळ हीन दिन पापी दुबळे दुराचारी दुष्ट चांडाळ सर्वांचा उद्धार करणं, परोपकार. हा, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कोठे, आले घर जावई कोठे, येथे उपकारासाठी, उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी. येथे उपकारासाठी आले घर जावई कोठे, आले घर जावई कोठे, आले घर जावई कोठे. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. कशासाठी संत महात्म्यांनी जन्म घेतला? केवळ आणि केवळ परोपकार करावा. तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य अज्ञानी हीन दिन दुबळ्या जीवांना सन्मार्गावर लावावं.
साधू संतांच्या सेवेच्या माध्यमातून देवाची प्राप्ती करून द्यावी हा त्यांचा परार्थ आहे. हा साधू संत महात्म्यांचा परमार्थ आहे. संत महात्म्यांनी जगत असताना केवळ परोपकार केला. येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. संत महात्म्याच्या जीवनात जर विचार जर केला, संत महात्म्यांनी कुठला स्वार्थ साधला आयुष्यामध्ये? त्यांनी जे जे कर्म केलं, जो जो विचार मांडला, त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे प्रसंग घडले, समाजासोबत त्यांचं जे जे वागणं होतं ते सर्व काही परोपकार होत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. ते ज्या कार्यासाठी आले त्या ठिकाणी गेल्यानंतर तेच कार्य केलं. संतांचा जन्म लोककल्याणार्थ. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आपल्याला जे प्राप्त झाले, आपण ज्याच्यासाठी आलो त्याच्यासाठीच आपला देह वेळ घालवावा. नाहीतर जर आपण जर आलोय ज्या कामासाठी त्यापेक्षा वेगळं जर केलं तर अनर्थ होतो बरं का. विठाल संत महात्म्यांनी त्यांचं जगणं सार्थकी नेलं. ज्या कामासाठी पृथ्वीवरती आले ते काम तडीस नेलं आणि आपल्या जगण्याचं सार्थक केलं. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. त्यांचं जगणं सार्थकी झालं. परंतु तुमचा आमचा जर विचार केला, आम्ही कशासाठी आलो, कुठून आलो, काय करायचं आणि कुठं जाणार आहे, कशाचाच तपास नाही. 4 वाक्य परत एकदा ऐका. आम्ही कुठून आलो, कुणाला माहिती, काय माहित नाही. कशासाठी आलो, खायला 3 टाइम. हा करायचं आहे काय, आणि कर्म केल्यानंतर आपली गती काय होणार आहे याचा विचार कोणीही करत नाही. ज्या ठिकाणी जे कर्म दिलंय ते केलं तर जीवन सिद्धीला. विठाला एका गावामध्ये एका जावयाचं नवीन लग्न झालं. कुणाचं? जावयाचं. जावाई कुणाचा? पाटलाचा, मानाचा जावाई. त्या पाटलानं प्रेमानं त्या जावायाला नवीन लग्न झालंय म्हणून आमंत्रण दिलं. म्हणजे जावाई बापू सासरवाड्याला या, तुमचा आल्यानंतर या ठिकाणी काय असेल तो आम्ही डामडोल करू, यथोचित मान सन्मान करू. आता ती जावाई होतं थोडं भोळसर. काय होतं? भोळसर म्हणा, येडपाट म्हणा. चांगल्या घरचं होतं पण थोडं गबाळ होतं. ते त्याच्या लक्षात नाही राहायचं आपण काय करतोय, काय चाललंय. आईनं सांगितलं, बाळा चांगल्या मोठ्या घरचा जावाई झालास, पाटलाचा जावाई झालास, सासरवाडीला जाताना पेड्याचा बॉक्स घेऊन जा. काय सांगितलं? पेड्याचा. हा आई जातो पेड्याचा बॉक्स घेऊन जातो म्हणला. हा मी दृष्टांत कशाचा देतोय, जिथं जायचं त्या ठिकाणी तीच नाही केल्यावर घोटाळा कसा होतोय. पेड्याचा बॉक्स घेऊन जा म्हणून आईनं सांगितलं. हे गेलं सासरवाडीला, इष्टीत बसून. जुन्या काळामध्ये सासरवाडीत गेलं, माघारी आलं. आईनं विचारलं, बाळा पेड्याचा बॉक्स घाला होता का? काय करावं म्हणलं, डोक्यावर मारून घेतलं. विसरलं म्हणला. गाढवा म्हणले, तुला जाताना आवर्जून कान फिडून सांगितलं होतं, सासरवाडीला जाताना पेड्याचा बॉक्स घेऊन जा. आता ह्याच्या डोक्यात चांगलंच बसलं. म्हणला सासरवाडीला जाताना काय घेऊन जायचा? कशाचा? पेड्याचा. कंदी पेडा सातारी, साधा नाही न्यायचा. बर. कर्मधर्म संयोगानं पुढच्या वर्षी सासरं गचकलं. पत्र आलं, आपले सासरे पाटील तिकीट काढलेलं आहे, देवघरी गेले, 13व्याला या. हा आता आईनं सांगितलं, बाळा मी आता थकली, सासरवाडीला 13व्याला कार्याला जा. तुमच्याकडे काय म्हणतात? कार्य म्हणतात ना. त्या कार्याला जा. आता हे निघालं, पण ह्याला तालुक्याला गेलं की लक्षात आलं, सासरवाडीला जाताना रिकाम्या हाताने जायचं. आईनं सांगितलं होतं पेड्याचा बॉक्स घेऊन जा. म्हणलं गेल्या वेळेला हुकलंय म्हणला. हा आता चान्स सोडायचा नाही. हा स्टँडवर उतरला, स्वीट मार्टच्या दुकानात गेला. आईनं किती बॉक्स सांगितलं होतं? 1. आता म्हणला गेल्या वर्षी झालेली चूक भरून काढायची आहे म्हणला. हा 2 नाही, 20 बॉक्स घेतलं. हा इशितनं गावात सासरवाडीला गेला, इशितनं आत गेला, तसा दिसल त्याला घ्या पेडा. अरे ते जावायला सगळी ओळखत होती. म्हणजे ह्याचा सासरा मिळालाय, हा पेढ वाटतोय. घरोघरी जाऊन त्यानं पेढ वाटलं. हा
तिथं मंडपात कार्य चालू होतं, तिथं बी जाऊन सगळ्याला पेढं वाटलं, अनर्थ झाला सगळा. बायकोनं खोलीत बोलवलं, म्हणले काय अक्कल दिली का नाही देवानं, इथं माझा बाप मेलाय म्हणली, तुम्हाला माझ्यासारखी सोन्यासारखी पोरगी दिली, तुम्ही सगळ्या गावात काहीच मेसेज गेला, सासरा मेला म्हणून जावाई पेढं वाटतं. असं करायचं नाही म्हणली कधी सुद्धा. असं जर झालं तर बोंबलत यायचं म्हणली कोण मेल्यावर. काय सांगितलं, ठो बोंबलायचं असतं म्हणली, रडायचं असतं, दुःख व्यक्त करायचं असतं. झालं आता ह्यानं लक्षात ठेवलं. थोड्या दिवसानं त्या मेहुण्याला 12 वर्षानं पोरगं झालं. मेहुणा म्हणजे बायकोचा भाऊ. किती वर्षानं, 12 वर्षानं. किती दिवऋषी केलं आणि किती देवदेव केलं त्या दोघाला नवरा बायकोलाच माहिती. हा, एवढं नवसा सायासानं पोरगं झालं आणि पोरगं झाल्यावर बारशाला बोलवलं. तसाही जावाई त्या गावात गेला, त्याचा इशीतनच बोंबला सुरुवात केली, मेलो, वाईट झालं, बोंबला सुरुवात केली. एवढंच म्हणायचा, काय मेलो, वाचवा, वाईट झालं, असं व्हायला नको होतं. आता गावातल्या लोकांना काय वाटलं, ही वारसदार झाले, ह्याला सगळी प्रॉपर्टी मिळाली असती म्हणून ही बोंबा ठोकते. विठाला आपण सुद्धा आपल्याला जन्म प्राप्त झाला, नरदेह मिळाला, त्या नरदेहाचं सोनं करायचं सोडून आपण हा देह गटारात लोळायला घातला. जे देहाला पचत नाही ते अभक्ष्य भक्षण केलं. आता मी नाव सुट्ट सांगत नाही, अभक्ष्य भक्षण काय काय खाल्लं. दुसऱ्याचा जीव घेऊन कापून त्या वस्तू खाल्ल्या. जे प्यायला योग्य, हा, जे कर्म करायचं आहे, आपला देह कशासाठी दिला, देवे दिला देह वजना मोठा. आपल्याला सुंदर असा हात दिला, पाय दिला, मुख दिलं, वचन वदन दिलं, डोळे दिले, सगळी इंद्रिय जी दिली, ती इंद्रिय कशासाठी दिली. जन्म झाल्यानंतर कर्म करत असता, जीवन जगत असता असता भगवंताचं नाम घ्यावं. डोळे तुम्ही पहा विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, किंवा कर टाळी बोला मुखी नाम. आपल्याला देह असा दिलाय, तुम्ही आपल्या देहाचा विचार परत एकदा करा. 84 लक्ष प्रकारचे जीव या पृथ्वीवरती जन्माला आले. किती, 84 लाख. मुंगीपासून ते डायनोसॉर पर्यंत, मुंगी, किडा, डेकून, डास, पाल, सरडा, कुत्र, मांजर, बेडूक, उंदीर, डुक्कर, साप, पक्षी, प्राणी, कीटक, अनेक प्रकारच्या वनस्पती, अशा प्रकारचे 84 लाख जीव या पृथ्वीवरती आहेत. परंतु त्यातला मानव देह एकच फक्त असा आहे जो उभा राहतो. मला दाखवून द्या दुसरा उभा कुठला आहे का जीव. सगळी आडवी झोपल्यात, आडवीच आहेत सगळी. देवानं आपल्याला जो मनुष्य देह दिला त्याच्यावरती पायावरती उभारण्यासाठी तो बॅलन्स दिला. आणि हात कशासाठी दिले, करटाळी बोला मोखी नाम करटाळी बोला, करटाळी बोला, आमुखी नाम करटाळी बोला. विठ्ठल विठ्ठल लागोनिया पाया, विणवीत तुम्हाला लागोनिया पाया, विणवीत तुम्हाला लागोनिया पाया, विणवीत तुम्हाला लागोनिया पाया, विणवीत तुम्हाला. हे लागोनिया पाया विणवीत तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नम. लागोनिया पाया विणवीत तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नम. विठ्ठल विठ्ठल म्हणावेला वेला, विठ्ठल विठ्ठल म्हणावेला वेला, म्हणावेला वेला, म्हणावेला वेला.
मागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे, भगवंताची सेवा आहे आणि भगवंताच्या सेवेमधून भगवान परमात्म्याची प्राप्ती, आत्मस्वरूपाची ओळख आणि या भगवंताच्या प्राप्तीच्या ताकदीच्या जोरावर विश्वाचं कल्याण करण्याचा हेतू. आणि असे संत महात्मे निर्हेतुक वृत्तीनं द्वेषरहित भावनेनं जीवन जगत असताना विश्वाच्या कल्याणाची प्रार्थनाच देवाकडे ठेवतात. साधू संत महात्म्यांनी देवाची पराकोटीची भक्ती केली. कसली? पराकोटीची, अत्युच्च उच्च अवस्थेची. सर्वस्वाचा त्याग, घरादारावर तुळशीपत्र, देहभाव जीवभाव सर्व परमेश्वराच्या चरणी अर्पण, तन मन धन सगळं काय आयुष्य देवाच्या चरणी अर्पण करून सर्वस्व देवाला अर्पण केल्यानंतर त्या देवावरती साधू संतांच्या भक्तीचं ऋण झालं. एवढं ऋण झालं की देवानं पाठीशी लागावं. कुणाच्या पाठीशी लागावं? आपण देवाच्या पाठीशी लागतो 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 आयुष्यभर घालवतो. देव दिसणं सोडून द्या, देव साधा स्वप्नात सुद्धा येत नाही. अनेक योगी जपी तपी ऋषी मुनी जंगलात गेले, कसले कसले साधू झाले, जटा वाढवल्या, अंगाला भस्म लावलं, गुहेमध्ये जाऊन राहिले. एक हात वर केला, हात वाळला तरी बी झपाट लावतंय लोकाला. काय कोण हिमालयामध्ये जाऊन बसलं, कोण गुहेत जाऊन बसलं, कोणी अन्नाचा त्याग केला. परंतु या योगी जपी तपी मुनी ऋषी यांना देव दिसला का नाही माहीत नाही. परंतु आमच्या भगवंताच्या साधू संतांनी केलेल्या भोळ्या भक्तीच्या ताकदीवर देव वेडा झाला. योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी. तो आम्हापासी मागे पुढे, तो आम्हापासी मागे पुढे, तो आम्हापासी मागे पुढे. योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, तो आम्हापासी योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, तो आम्हापाशी मागे पुढे. संत महात्म्याच्या देव मागे पुढे. योगी जपी तपी मुनींनी अनेक कष्टा खाल्ल्या, हाडाची काढ केली, दिवसाची रात्र केली, अनेक साधना केल्या, परंतु देवाची प्राप्ती झाली का नाही ते त्यांनाच माहिती. परंतु साधू संतांच्या साध्या भाबड्या आणि भोळ्या भक्तीनं देवाला वश केलं. देव भक्तांच्या समोर अंकित झाला. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावे प्रीत. या भक्तांच्या भक्तीचा महिमा एवढा आगाध आहे की देवाने देव पण विसरावं, स्वतःचा अधिकार विसरावा, स्वतःचं सामर्थ्य विसरावं, स्वतःचं महत्व पण विसरावं आणि देवानं नीच कर्म करावं, देवानं लहानपण घ्यावं. साधू संतांच्या सोबत बसावं काय, जेवावं काय, साधू संतांच्या घरामध्ये कामं करावी काय. देव संता घरी कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. साधू संत महात्म्यांच्या भक्तीच्या बळावरती देव वश झाला. साधू संतांनी हातात घेतलं बरं का देवाला. हरियाला हाता मग कैची भय चिंता. संत महात्म्यांच्या घरी देव राबला बरं का. नाथ महाराजांच्या घरी किती वर्ष? 36 वर्ष. आपल्याला 36 सेकंद सुद्धा देव दिसला सुद्धा नाही. 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या बनवून पाणी वाहिलं. नाथ महाराज पूजा करताना गंध काय उघडून द्यावा,
देवाला साधन सामुग्री पूजेची द्यावी, आंघोळीला पाणी द्यावं, स्वयंपाक बनवावा. चोखोबाऱ्यांच्या घरी काय केलं? निष्कर्म केलं. चोखोबाऱ्याच्या पत्नीचं बाळांपण करण्यासाठी देवानं चोखोबाऱ्याच्या बहिणीचं रूप घेतलं. अनेक संतांच्या पाठीमागे देव मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अगात निवाराया. भक्तीच्या बळावर संत महात्म्यांनी देवाची प्राप्ती केली. जगातली सगळी सुख साधू संत महात्म्यांच्या पायाशी लोळायला लागली. अष्टमहासिद्धी संतांच्या पाठीशी लागल्या. संत महात्मे म्हणले, या सिद्धी बिद्धी आमच्या मागे जर आल्या तर आम्ही त्यांना कुत्र्यासारखं हाडाहाड करतो. आपल्या दारात एखादं कुत्र जर सारखायला लागलं तर त्याला आपण काय म्हणतो? हाड, जाय बाजूला. तसं सिद्धी बिद्धी संत महात्म्यांच्या पाठीशी लागल्या. अष्टमा सिद्धी उळंगती द्वारी न वजती दुरी दौडिता. अहो, आम्हाला सिद्धी नको, रिद्धी नको, कुठली प्राप्ती नको, अहंकार नको, आम्हाला मान नको, आम्हाला सन्मान नको. कारण का? आम्हाला जे प्राप्त करायचं आहे ते विश्वातलं सगळ्यात मोठं सुख आम्ही प्राप्त केले. ज्या सुखाच्या पुढे सगळी सुख तुच्छ झाली, त्या देवाच्या प्राप्तीच्या पुढे, भगवंताच्या नामाच्या पुढे सगळं जग तुच्छ करून नाही लाथाडलं. संसार लाथाडला, जगाला बाजूला केलं. तुका म्हणे, तुझ्या नामाची या पुढे तुच्छ हे बापुडे सकळही. साधू संत महात्म्यांनी विश्वामधल्या कुठल्याही व्यक्तीमध्ये, कुठल्याही वस्तूमध्ये, कुठल्याही भोगामध्ये आणि कुठल्याही प्रसंगामध्ये लोभ ठेवला नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता हा पुण्य धर्म केलं, वाढता हा पुण्य धर्म केलं. हरी भजन येतव फिरे जग, हरी भजन येतव फिरे जग. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. हरी जन रे जाना, हरी भजन येतव जाना. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य, वाढता पुण्य धर्म केले. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य, वाढता पुण्य धर्म केले. संसाराच्या नावे घालून या शून्य. आणि काय वाढवलं? वाढता हा पुण्य धर्म केला. विश्वातल्या प्राप्त होणाऱ्या सगळ्या गोष्टींचा संत महात्म्यांनी त्याग केला. मग तो मान असेल, सन्मान असेल, भोग असेल, साधन असेल, संपत्ती असेल, दौलत असेल, या सर्व कुठल्याही गोष्टीमध्ये मोह दाखवला नाही. आणि तुमचं आमचं जगणं ह्याच्यासाठी, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नवे नवे मरायला टेकलं तर पैसा पैसा पैसा. अहो, किती किती पैसा मिळवला एकेकानी, त्यांना त्यांच्याकडे किती पैसा ह्याची गणती सुद्धा नाही. बँका फुल झाल्या, पाहुण्या रावळ्याच्या नावावर टाकून ती सुद्धा फुल झालं. कुठं ठेवावं कळना, गादी खाली ठेवते, भेताडात ठेवते, खड्ड्यात पुरते. परंतु एवढं मिळवून मिळवून तरी शेवटी काय बांधून घेऊन जाणार आहे का? हा, जगातला कोणच नाही. गरीब असू द्या, दरिद्री असू द्या, भिकारी असू द्या, रंक असू द्या, राजा असू द्या, चक्रवर्ती सम्राट असू द्या, किंवा धनवान दौलतवान असू द्या, शेवटी जाताना सवे न ये रे लंगोटी. हा, हे ऐकायला गोड वाटते. परंतु एखादी नोट जर रस्त्याने सापडली, दिसू द्या की 100ची 500ची नोट, इकडे इकडे बघणार, गपचीप उचलणार, खिशात घालून घेऊन. हा, हे धन मिळवण्यासाठी काय नाही केलं. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस. पहिलं फक्त नवरा कामाला जायचा, आता एकावर भागत नाही. पहिली पद्धत होती का बाबा दोघं दोघं कामाला जायचे. हा,
आता दोघं दोघं कामाला जाते तरी सुद्धा भागत नाही. आणि संत महात्म्यांनी जीवनामध्ये या प्रलोभनाला कधीही थारा दिला नाही. तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान. यात महत्वाचा शब्द आहे तुमचे. हा, संत महात्म्यांकडून धन दौलत होती ना, नाथ बाबासारखे श्रीमंत कोण नव्हते. हा, संत महात्म्यांनी दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवला नाही. सोडून धन उत्तम व्यवहार, सोडून धन उत्तम व्यवहार, उदास विचारे सोचकार, उदास विचारे उदास विचारे उदास विचारे वेच करी उत्तमच गाती तो एक पावेल, उत्तमच गाती तो एक पावेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे सोचकारे. उत्तमची गती तो एक पाविल, उत्तम बोगिल जीव खाणे. भूतदया गाई पशुचे पालन, तानेल्या भोजन तानेला जीवन वना माझी. तुका म्हणे आयशा एक प्रमाण राहते लोकां. तुका म्हणे आयशा शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे तो ज्ञान लाये, गुरु कृपा विठाला. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे सोचकारे. संत महात्म्यांनी इतरांच्या धनाला माती समान लेखलं. तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. संत महात्म्यांनी धनाला बाजूला केलं, सन्मानाला सुद्धा बाजूला केलं. जो सन्मान मिळण्यासाठी आपण आयुष्य खर्च घालतो. गावामध्ये सन्मान पाहिजे, पाहुण्यामध्ये सन्मान पाहिजे, लग्नात गेलं की नाव घेतलं पाहिजे. एकेकाने नारळासाठी सप्त्या द्यायचं बंद केलं. ह्याच्यासाठी नारळ दिला. काय त्या नारळात असते, वर केसर आहे तर आत खोबरं आहे, ह्याच्यापेक्षा काय. परंतु त्या मान सन्मानासाठी एकेकाने भावकीसोबत नातं तोडलं, पाहुण्या रावळ्यासोबत नातं तोडलं. घराघरात सख्खे भावासोबत बोलना. समाजामध्ये कॉलर टाईट करून चालण्याचे हाव. कशासाठी? मान मिळावा, माझं नाव हवं. काय शेवटी काय होणार आहे? किती बी मान द्या, किती मोठा करा, किती डोक्यावर घेऊन नाचा, परंतु एक दिवशी मातीत मिळणार आहे. ज्या पंचमहाभूतापासून हा देह निर्माण झाला, त्या पृथ्वी आप तेज वायू आकाशामध्ये हा देह मिळणार आहे.
आणि हे संत महात्म्यांनी जाणल्यामुळं संत महात्म्यांनी धनाचा त्याग केला, सन्मानाचा त्याग केला. तिसरी गोष्ट भोग. ज्या विश्वामध्ये ओथंबून भरलेला भोग आहे, ज्या भोगासाठी सगळे जीव व्याकुळ आहेत, जे जीव सगळे मुंगीपासून ते महाकाय प्राण्यापासून सगळे जीवाला भोग पाहिजे, भोग पाहिजे, सगळा भोग पाहिजे. मग तो कुठल्याही प्रकारचा असू द्या, अन्न सेवनाचा असू द्या, विषय वासनांचा भोग असू द्या, त्या भोगापासूनच या देहाची निर्मिती झाली. आणि म्हणून करता हा भोग सहजासहजी सुटत नाही. संत महात्म्यांनी या असणाऱ्या भोगापासून सुटका मिळवण्यासाठी हरे कृपे त्याचा नाश झाला, हरे कृपे त्याचा नाश होया, हरे कृपे त्याचा नाश होया, हरे कृपे त्याचा नादेवी कोदे करे दोते हो त्याचा नादेवी कोदे करे दोते ओ त्याचा नादेवी कोदे करे दाता ओ त्याचा नादेवी कोदे करे दाता. हरे कृपे त्याचा नाश झाला, हरे कृपे त्याचा नाश केले, हरे कृपे त्याचा नाश झाला, हरे कृपे त्याचा नाश. हरी मुखी गत हरे बली तीर्थ, हरे मुखी गत हरे बली तीर्थ, हरे मुखी गत हरे बली तीर्थ, हरे मुखी गत हरे बली तीर्थ. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्यांचा नाश झाला. आपल्या मनामध्ये असणाऱ्या विषय वासना, भोग भोगण्याची वृत्ती याचा त्याग होण्यासाठी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये. संत महात्म्यांनी काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असणारे षडविकार, मनामध्ये असणारे सगळे वाईट विचार या सर्वांना दूर केलं आणि दूर करून हृदयामध्ये देवाला स्थान दिलं. साठविला हरी जी ही हृदय मंदिरी, त्यांची सरली वेरजार झाला सुपल व्यापार. हरी आला हाता मग कैची भयचिंता, तुका म्हणे हरी काही उरले. संत महात्म्यांच्या जगण्यामध्ये काहीही शिल्लक राहिलं नाही. आणि असे संत महात्मे देवाच्या वरती अधिकार गाजवतात. देव संत महात्म्यांच्या पाठीशी लागले. म्हणले संत महात्मे, तुमच्या भक्तीचं ऋण आमच्यावर एवढं झालंय, तुम्ही जर दर्शनाला आलात तर तुमच्या डोळं घालून बघण्याची ताकद देवाची होईल. भक्तीचं बळ, भक्तीचं तेज एवढं वाढलं की संत महात्मे पंढरीला जर गेले तर कृपावंत असणारा परमात्मा त्या ठिकाणी लाजेनं चुर्र झाला आणि मान खाली घातली. देव तरी ऋणी ऐसा, तो देव ऋणी झाला आणि देवानी संत महात्म्याच्या पाठीशी लागावं. संत महात्म्यानं काय मागा मागा मागा. तेव्हा संत महात्म्यांनी देवाकडे एक मागितलं. पहिल्यांदा देव मागितला. काय मागितलं? देव. दुसऱ्यांदा भक्ती मागितली. तिसऱ्यांदा साधू संतांची सेवा मागितली. चौथ्यांदा जन्म मागितला, वैष्णवाचा जन्म मागितला. आणि पाचवं विश्वाचं कल्याण मागितलं. देव मागतात संत महात्मे देवाकडे. आम्हाला काय नको? नलगी मुक्ती धन संपत्ती. आम्हाला काय तुमचं धन नको, मान नको, प्रतिष्ठा नको, पद नको, भोग नको, साधन नको, संपत्ती नको, विषय नको, काही नको. देवा, आम्ही तुझ्यासाठी जगलो, तू आमचा आहे, तू आमचा सर्व भार चालवणार आहे. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवार. अरे विश्वाचा समर्थ असणारा ब्रह्मांडाचा धनी, तू जर आमचा पाठीमा राखा असेल तर आम्हाला कुठल्या दुबळ्या आधाराची गरज नाही. आम्ही तुझ्या आधारावर जगतो. आम्ही सर्व भाव तुला अर्पण केलाय. आम्हाला देणार असेल तर तू दे. हा, तू जर मिळणार असेल तर तुझी सेवा करण्यासाठी भक्ती दे. 2 नंबरचं मागणं भक्ती. पहिल्यांदा देव मागितला, पुन्हा भक्ती मागितली.
त्यानंतर साधू संतांची सेवा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लगा. हा गोमटे ते करा माझे हार वजे तुम्हाची. संत महात्म्यांची सेवा तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. साधू संतांची सेवा मागितली. चौथं मागणं, देवा मला तुला द्यायचीच काही इच्छा असेल तर मला जन्माला घाल. घेईन मी जन्म तुझी चरण सेवा साधावा. किंवा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मनसी काही देगा मनसी काही मागा हीची देगा पांडुरंगा. 4 नंबरचं मागणं, पुन्हा जन्माला घाल. आणि तुका म्हणे गर्भवासी सुखी घाल. जन्माला घाल आणि तुझी सेवा दे. आणि 5वं मागणं विश्वाच्या कल्याणाचं. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्री जीवांची. अशा पद्धतीची साधू संत महात्म्यांनी देवाच्या समोर मागणी ठेवली. परंतु ज्यांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे त्या नामदेवरायचं मागणं या मागण्याहून थोडंसं वेगळं आहे. त्याला कारण अनेक जन्माचं सुकृत आहे. नामदेव महाराज म्हणतात, मी देवाच्या जवळ गेलो, देवाचा लढीवाळ भक्त झालो, देवाने मला जवळ केलं. देव माझ्यासोबत नाचतो, बोलतो, खेळतो, माझ्यासोबत येतो. ह्याचं कारण काय आहे तर जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. नामदेव महाराजांनी सांगितलं, माझं आणि देवाचं सख्य या कलियुगापुरतं नाही, अनंत अवतार घेशी भक्ताला कारणे आणि कनवाळो कृपाळो दिला लागी. जेव्हा जेव्हा देवा तू आलास तेव्हा तेव्हा तुझ्या सोबत मी होतो. सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद, ते प्रल्हाद फक्त म्हणलं जात नाही, भक्तच लावलं जातं. भक्त प्रल्हाद. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राच्या सोबत अंगद. द्वापार युगामध्ये प्रभू हे परमात्मा श्रीकृष्णांच्या सोबत उद्धव. आणि कलियुगामध्ये नामदेवराय. आणि नामदेवरायांचं राहिलेलं कार्य करण्यासाठी उरले ते शेवटी लाभी तुका किंवा जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा. नामदेव महाराज म्हणले, मी अनेक जन्म तुझी सेवा केली आणि त्याचं फळ म्हणून कलियुगामध्ये माझा या ठिकाणी जन्म झाला देवा. आणि मी तसा विचार केला तर तुझ्या भक्तीचा मिरासदार आहे. हा, आपल्या गावामध्ये समाजामध्ये एखाद्या जर लईच जर मिरवायला लागला मीच्याशी, त्याला म्हणते तुझी मिरासदारी आहे काही. हा चल हो बाजूला म्हणतो का नाही मीटिंगमध्ये बसल्यावर. इथं कोणाची मिरासदारी नाही. नामदेव महाराज म्हणतात, भगवंताची भक्ती करण्याची मिरासदारी मला प्राप्त झाली. कशाच्या ताकदीवर? प्रत्येक जन्मात मी देवाच्या सोबत आहे आणि तो अधिकार माझा आहे. म्हणून करता पंढरी क्षेत्र ही आमची मिरासदारी आहे, आमचं वतन आहे. वतनामुची मिरास पंढरी, वतनामुची मिरास पंढरी, वतनामुची मिरास पंढरी, वतनामुची मिरास पंढरी. वतनामुची मिरास पंढरी, वतनामुची मिरास पंढरी. विठोबाचे घरी नांदणूक, विठोबाचे घरी नांदणूक, सेवा करू नित्य नाचू महाद्वारी, सेवा करू नित्य नाचू महाद्वारी. हो सेवा करू नित्य नाचू महाद्वारी, सेवा करू नित्य नाचू महाद्वारी. वतन आमुची मिरास पंढरी, विठोबाचे घरी नांदणूक. कोण म्हणाल नामदेव महाराज तुम्ही कसं काय म्हणता, तुमची मिरासदारी आहे, वतनदारी आहे? नामदेव महाराज म्हणले, होय हाय. अनेक जन्म त्या देवासोबत त्याचे कपडे धुतले, त्याच्यासोबत राहिलो, त्याची सेवा केली, आम्ही दोघं जीवलग झालोय. मग आमची वतनदारीच आहे, आमची मिरासदारी आहे. आणि म्हणून करता देवा उत्तरार्धाचा काळ आलाय, 80 वर्ष जगलो. भागवत धर्माची पताका महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर फिरवली. पंजाब, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यामध्ये नामदेव महाराज 20 वर्ष फिरले. किती? अजून आपण कोकणाच्या बाहेर तुम्ही गेला नाही, मी पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर गेलो. नामदेव महाराज 700 वर्षापूर्वी भारतभर भागवत धर्माची प्रचारच
प्रचाराची पताका घेऊन फिरले आणि संत महिमा भक्ती संप्रदाय वाढवला बरं का. प्रामुख्यानं सांगण्याची गोष्ट आहे, महाराष्ट्रात 1-2 मंदिरं असतील नामदेवराची, 2, 5, 10 असतील. पण गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाब ह्या 4 राज्यामध्ये मिळून 350 मंदिर आहेत. टाळ्या वाजवा नामदेव महाराजांसाठी. महाराष्ट्रातले संत अजून आपल्याला माहीत नाहीत, त्यांची 350 मंदिरं वरती आहेत. जे कबीरदास झाले, सूरदास झाले, जेवढे पण संत नंतरच्या काळामध्ये होऊन गेले त्यांनी शिरसावंदे नामदेव महाराजांना मानले बरं. उत्तर भारतात जेवढे पण संत होऊन गेले त्या संतांवरती नामदेव महाराजांचा प्रभाव आहे. नामदेव महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये योगदान काय आहे? आज आपण कीर्तन जे करतोय नामदेव महाराजांचा आशीर्वाद आहे. नवे नवे या वारकरी कीर्तन परंपरेचे आद्य प्रणेते, आद्य निर्माते नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांनी कीर्तन दिले. कीर्तनकारानं कीर्तन काय करावं, अभंग कसा घ्यावा, चाली म्हणणाऱ्यांनी काय म्हणावं, पकवाज वाजवणाऱ्यांनी पकवाज कसा, चोपदार कशासाठी असावा. चोखोबराय पहिले चोपदार आहेत. कोण? संत चोखोबराय वारकरी संप्रदायातले पहिले चोपदार आहेत. नामदेव महाराजांचे शिष्य जनाबाई महाराज, संत चोखोबराय आणि संत परिसा भागवत अशी 3 नामदेव महाराजांची मुख्य शिष्य मंडळी. आणि असे असणारे नामदेवराय त्यांनी संपूर्ण वारकरी संप्रदायाला ज्ञानोबारायांची ओळख करून दिली. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, नरहरी सोनार, चोखोबराय अशा समस्त संतांना समाध्या नामदेव महाराजांनी दिल्या. आणि उत्तरार्धाच्या काळामध्ये देवाच्या जवळ गेले. देवाला म्हणले, देवा 80 वर्ष झालं तुझी सेवा केली, आता देह आता थकलेला आहे, तेव्हा मला काहीतरी तुझा कृपा प्रसाद देऊन तुझ्यामध्ये सामावून घे. देवाच्या डोळ्यामध्ये घळघळ घळघळ अश्रूच्या धारा वाहिल्या. म्हणजे तू भक्त शिरोमणी आहेस, या जगामध्ये तुझ्यासारखा सखा मला कोणी नाही. तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नामयासी. अरे या तिन्ही त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखा जीवलक सखा मला कोण नाही, आणि तू आता निर्वाणाची भाषा करतोय. बरं नाही बरं का नामदेवा म्हणले, एक काम कर, तुला मी एक गंमत देतो. हा, नादी लावाय सुरू केलं देवानी, कारण देवाला नामदेवरायांना सोडायचं नव्हतं. चल म्हणले माझ्यासोबत वैकुंठाला. कुठं? वैकुंठाला. नामदेव महाराज त्याच्या पुढचे, देवा कुठलं काढलंय तुझं वैकुंठ? वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको अडाआडी घालू आम्हा. वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगीच वैसावे मौन रूप. नको तुझं वैकुंठ नको ना, तुझं काय स्वर्ग नको. तिथं जाऊन काय मी भूतासारखा एकटा बसू? तिथं काय देव आहे, संत आहे, भक्त आहे, चंद्रभागा आहे का, आषाढी वारी आहे? नको नको. नाम काय म्हणले देव? म्हणले काय देव? हा, नामा म्हणे मज येथेची ओ ठेवी, आणि सदावास देई चरणांजवळी. देवानी त्या ठिकाणी मान्य केलं. म्हणले काय म्हणतोस देवा? मला द्यायचं असेल तर पंढरीचं वास्तव्य दे, चंद्रभागेचं स्नान दे, आणि विठोबाचं दर्शन दे. अभंगाचं पहिलं चरण. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, 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 पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. अधिक दर्शन विठोबाचे, अधिक दर्शन विठोबाचे, अधिक दर्शन विठोबाचे, अधिक दर्शन विठोबाचे. हेचे माझं गड जन्म जन्मात रे, हेचे माझं गड जन्म जन्मात रे, हेचे माझं गड जन्म जन्मात रे, हेचे माझं गड जन्म जन्मात, हेचे माझं गड जन्म जन्मात रे,
दर्शन विठोबाचे. किती सुंदर मागणी केली हो नामदेव महाराजांनी देवाकडं. निस्वार्थी वृत्तीची मागणी आहे, स्वतःसाठी काय मागलं नाही. आम्हाला जर देव भेटला पहिल्यांदा गबाळ दे, सोनं दे, धन दौलत दे, पैसा दे, गावामधलं पद मिळू दे, तालुक्यात पद मिळू दे, पोराला चांगली सून मिळू दे, पोराला नोकरी लागू दे, शेजाऱ्याच्या घरात गाडी लागू दे. हे आपलं असलं दुर्दैवी मागणं बरं का. कोण कधी काय मनात विचार आणल, किती कपट भाव आणल, कुणाचा छल करल काय सांगता येत नाही. देव भेटल्यावर सुद्धा देवाकडे चांगलं मागायचं सोडून दुसरेच वाईट मागतात. काय साध्य व्हायचं? समोर देणारा दाता उभा आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम अशी असणारी शक्ती, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तुझ्या सत्तेने वेदासी सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा नी वर्मये जाणून शरण आलो. बेघानी वर्षावे पर्वती बैसावे, वायूंनी विचारावे तुझ्या सत्ते. नामा म्हणे काही न हले साचार, प्रभो तो निर्धार पांडुरंग. असा निर्धार संतांचा आहे की सत्तावान असणारा परमात्मा भेटल्यानंतर त्याला आपण कुठं तर काहीतरी डोंगर पुकरून उंदीर मागितल्यासारखं. एक राजा होता, त्या राजाची ख्याती अशी होती, त्याच्या जगात त्याच्या घ्या त्याला उद्या सभेमध्ये आणि त्याला काय पाहिजे ते देऊन टाका. प्रधानमंत्र्यांनी नियोजन केलं, सगळ्या सैनिकांनी त्याला घेऊन आले. उद्या दरबार भरलाय, दरबारामध्ये सगळे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, कारभारी मंडळी सगळी बसले, सभा भरली. त्या भिकाऱ्याला बोलवलं, म्हणले तुला काय वाटतं का जरा तरी शरम? आपल्या राज्याचा नावलौकिक आहे, इथं कोणी कधी भीक मागत नाही, कोणी चोरी करत नाही, प्रत्येकाला धनदौलत भरपूर आहे, आणि तू चौकामध्ये भीक मागत बसतोस. म्हणले तुला काय मागायचं ते माग. कोण बोलतंय? राजा. राजा बोलेन दल हाले. तुला काय मागायचं ते माग, राजाचा शब्द आहे. त्यानं जर अर्ध राज्य मागितलं तर राजाला देणार का नाही? त्यानं जर म्हणलं राजा उठ मला तिथं बसव, बस नाही. हा, परंतु ही दरिद्री भिकारी 10 मिनिटं उभारलं विचार केला. राजेसाहेब म्हणतात माग माग, तुला काय घ्यायचंय ते घे. ह्यानं विचार केला शेवटी खिशातनं गायछापची पुडी काढली, तंबाखू काढली आणि म्हणला चुना नाही, म्हणला चुना द्या. काय मागितलं? तंबाखू मळायला चुना. राजाने त्याला चुना दिला, चुना मळला, त्यानं तंबाखू खाल्ली. मला ह्याला 100 फटके लावून गावातनं बाहेर पाठव. राजाच्या देवाला द्यायला ना पदर नाही घ्यायला. तशी तुमची आमची गत आहे. आम्हाला सुद्धा देवानं देह दिला, परंतु आम्ही लोकांच्या निंदा करण्यात, टावाळ्या करण्यात, साड्या लावण्यामध्ये, लोकांचं वाईट चिंतन करण्यामध्ये आमचा वेळ घालवला. आम्हाला देह कशासाठी दिलाय? चांगलं कर्म करण्यासाठी दिलाय. जन्माला आल्यानंतर त्याचं सार्थक करण्यासाठी दिलाय, संत सेवा करण्यासाठी दिलाय, लोकांचं वाईट चिंतन करण्यासाठी दिलं नाही. आपण जर नरदेह प्राप्त करून लोकांचा वाईट विचार करत असोल ना, तर त्याच्यासारखं महापाप नाही. अनेकांच्या गाते मानिता संतोष, सुख दुःख दोष येती अंगा. लोकांचं वाईट चिंतन केल्यानं कोणाचं कधी चांगलं होत नाही बरं का. म्हणून करता साधू संत महात्म्यांनी देवाच्या समोर जे निवेदन ठेवलं, देवा मला द्यायचं असेल तर पंढरी क्षेत्री जन्म दे, संतांचं दर्शन दे, चंद्रभागेचं स्नान दे, आणि हे कधी दे? हेची मज घडो जन्म जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझे ठोपा. कुमार
अनेक दर्शन विठोबाचे हे चिमज घडो जन्मजन्मांतरी मागणी श्री हरी नाही तुझे विठाल विठाल सव्वा अकरा झालेत ना 11:30 कीर्तन कितीला सुरू झाले किती वाजता सोडायचं आहे माझ्याकडनं तुमच्या हातात दूर आहे 11:45 सुरू झाले ना किती वाजता सोडायचं सांगा तसं काय हा 11:30 का 11:45 हा एक मुखानं सांगा त्यात 5 मिनिटं चाललेत 11:45 उद्या चला विठाला कसं आहे मी बी आलोय पंढरपूरवरनं मी बी कोकणात पहिल्यांदा आलोय आणि कोकणातली माणसं आंब्यासारखी गोड असतात असं आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी आहे आम्ही सोलापूरची लोक म्हणजे जरा निभराट लोक लबाड आहे का नाही ही कोकण खरी आहे का खरी आहे माझ्याकडे बघून म्हणतात का हा जात्यात तिकडं खरं आहे का नाही लबाड लोक निभराट उघराट स्वार्थी कोकणाची लोक आंब्यासारखी गोड हो आंबूस म्हणून तुमचे सगळे चेहरे बघून मला सुद्धा जरा बरं वाटतंय म्हणून थोडं बोलू द्या 11:45 आपण सोडू विठाला आयुष्यामध्ये जीवन जगत असताना मार्ग जर चुकला तर घोटाळा झाला म्हणून समजा जीवन जगत असताना मार्ग सत्याचा पाहिजे साच पाहिजे आणि शाश्वत मार्ग पाहिजे जे शाश्वत नाही त्याच्या आम्ही पाठीशी लागलो तर हातामध्ये काहीही लागणार नाही आम्हाला जो साधू संत महात्म्याने जो मार्ग घालून दिलाय तो मार्ग सत्याचा आहे ईश्वराकडे नेणार आहे या जीवाचं कल्याण करणार आहे आणि परम प्राप्तीचा आनंद देणारा तो मार्ग आहे म्हणून करता आम्ही तो मार्ग जर अवलंबला तर आमच्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून समजा विठाला आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये नवरा बायकोचं एका भांडण झालं ऐका जरा नवरा बायकोचं काय झालं सांगा की जोरात रोज करता तुम्ही मला माहिती आहे भांडण झालं काडाक्याचं भांडण झालं इतकं भांडण झालं की ती बायको म्हणली मेल्या मुडद्या तोंड काळं कर काय म्हणली पुन्हा येऊ नकोस दिसू सुद्धा नको आता हे बी बिलिंदर कलंदर होतं म्हणलं बायको म्हणली ना भांडणात शेवटी भांडण नवरा बायकोचं कसं असतं प्रेमाचं त्याच्यामध्ये कुणी पडू नये ते म्हणला हे म्हणली ना मला तोंड काळं कर म्हणला आता इशीच्या बाहेर जातो आणि हिनं पुन्हा दिसणार नाही म्हणला त्यानं पण केला भीष्मपणासारखा गेला निघून अंधार पडला गावाच्या बाहेर गेला 2, 4, 5 कोस गेला नंतर तिथे जंगल लागलं जंगलामध्ये आता अंधार पडला तसं ह्याला बायकोची आठवण यायला लागली हा रोजचा दिवस संध्याकाळचा आल्याला चहा घ्या चहा मस्तपैकी गरम पाणी चहा त्याला सगळं लक्षात यायला लागलं परंतु करता काय तिनं शब्द टाकलाय मेल्या मुडद्या तोंड काळं कर हा पण म्हणलाय तुला दिसणारच नाही हा दोघं बी हिरेला पेटलेली आमची भाषा कळती ना हिरेला पेटणं हा दोघं बी हिरेला पेटलेली गेला आता अंधार पडला म्हणल्यानंतर करायचं काय जंगली श्वापद लांडगा कोल्हा वाघ ही असली सगळी चित्राबाई येण्याची शक्यता आहे म्हणून करता तिथे एक वडाचं झाड होतं ते वडाच्या झाडावर चढून बसलं पण त्याला सारखा बायकोचा चेहरा आठवायचा म्हणला घोटाळा झालाय भांडणं झालेत पण हे खरं नाही म्हणला काय हा मार्ग सोपा नाही त्याच्या त्याला कळून चुकलं पण आता करणार काय शब्दात अडकला ती म्हणली तोंड काळा कर हे मला तुला दिसणार सुद्धा नाही संध्याकाळची वेळ झाली 12-1 वाजले याला झोप लागली वडाच्या झाडावर मोठ्या फांदीवर झोपला योगायोगानं त्या गावाच्या बाजूच्या गावामध्ये सावकाराच्या घरावर पडला दरोडा पडल्यानंतर ती 4 दरोडेखोर आलं आणि त्यांनी सगळं गबाळ आणलं होतं त्या वडाच्या झाडाखाली बसले त्यांनी सुरू केली वाटणी तुला एवढा हिस्सा मला एवढा हिस्सा बरं ते साधं नव्हतं गबाळ एवढं सोन्याच्या काय माळा काय ते अनेक अलंकार आम्हाला माहीत पण नाही हे सगळं सोनं नाणं आता तर भाव किती आहे 80-90 हजार भाव आहे महाराज फक्त आपण पेपरमध्येच बघायचं 80,000 तिकडं जायचं
हा. एवढं सोनं पोतभर त्यांनी जी खळा 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 सगळ्या मोहरा बिरा सगळ्या वाटल्या वाटण्या सुरू केल्या. ते झोपीत वर टरारारारारा घोरतं, ह्याला काय माहीत नाही. हे खाली चाललंय सगळं, पण ह्याला आली जाग. जांभळी दिली ह्याला जाग आली. जाग आल्यानंतर तिकडं आमच्याकडे गायछाप खायची लय सवय आहे लोकांना. शेतीमध्ये उसाला पाणी लावता लावता दारं धरता धरता. तुमच्याकडे दारं धरण्याचा प्रकार आहे का? नाही ना. ते आमच्याकडे वापा असतात आणि ती वाप्याला असं पाटाला पाणी लावलेलं असतं आणि ती एक वापा भरला की ते दार लावायचं आणि दुसरं सोडायचं आणि पाणी पाठवायचं. त्याला दारं धरणे म्हणतात. म्हणजे दारं धरायच्या नादात पान आणि तंबाखू खायचं लई येडं व्यसन. मला नाही बरं का. हां, नाहीतर वंचल महाराज तुम्हाला बी आहे काय? आम्हाला वास सुद्धा नाही. त्यानं ती तंबाखूची पुडी काढली, तंबाखू मळली आणि त्यामध्ये ती मळताना ती चुना लावल्यानंतर ती अशी सवय असते फटकर मारायची. बरोबर ना. फटकर मारलं तशी ती डबीचं टोपण पडलं खाली. खाली पडलं ते सोन्याच्या मोहरावर. खळकन आवाज आला. चोर सावध झाली. म्हणली एवढं असलं निर्जन असणारं अरण्य आणि ह्या ठिकाणी चुन्याची डबी. म्हणजे नक्कीच चोर आपल्या वॉचवर आहे. हा कोण? पोलीस. आपल्या वॉचवर कोण आहे? पोलीस. त्यांना जसा तो शंका आली तशी ती चौघबी तिथनं पशार झाली. त्यांनी सोन्याचा विचार केला नाही, काय नाही काय नाही. आता ही जांभळ्या देत देत खाली आलं. कशासाठी आलं? डबीचं टोपण घ्यायला. ह्याला दिसलं पोतभर सोनं. लगा लगा म्हणला. बायको सगळं भांडण केलेलं फायद्यात पडलं म्हणला. बायको बोलली तोंड काळं कर, पण आता एवढं गबाळ मिळालंय 70 पिढ्या बसून खात्याला. हा, त्यानं काय कुठला विचार केला नाही मागचा पुढचा. भांडणं बिडणं केलेली विसरलं सगळं. त्या पोत्यात गबाळ भरलं, पोतं टाकलं, आला घरी. टाक टाक 2 वाजले होते. बायकोनं दार उघडलं. उघडलं तिच्या ध्यानात आलं. म्हणली मुडद्या तोंड काळं कर म्हणली होती, पुन्हा कसा काय आलास? ती म्हणली आधी आत घे. अगोदर आत घे. म्हटलं बघ काय आणलंय. त्यानं आल्या आल्या पोतं पालतं केलं. बघती तर सोन्या नाण्याच्या खळखळ मुद्रा बिद्रा सगळं काय. ती मंगळसूत्र काय, डोरलं काय, बोरमाळा काय. आता आठवलं बघा, मग आठवत नव्हतं. कानातलं जुबं काय, बुगड्या काय, हे सगळे सोनं नाणं बळलं. तिचं सुद्धा डोळं दिपून गेलं. म्हणली चांगलं झालं म्हणली या म्हणली. आता तिनं लगेच बदलला, डाव पलटी मारला. हा, आरतीचं ताट आणलं. म्हणली बरं झालं की हो. कसं आला हो, कसं म्हणला हो, तोंड दाखवणार नाही असं कधी म्हणू नका म्हणली. हा, आरती बिरती केली तिची ह्याची नवऱ्याची. झालं. नवऱ्यानं ताकीद दिली, ही रात्रीची घडलं हे गावात कुणाला बोलायचं नाही. ताकीद देऊन सांगितली. पहाटे 4 पर्यंत सांगत होता. तुला म्हणून हे सगळं सांगितलंय, नाही तर मी एकट्यानेच गबाळ ठेवलं असतं. पण तुला सांगितल्याशिवाय मला दम निघत नाही. मला तुला खुश करायचं आहे म्हणलं. भांडणं झाली. कुणाला सुद्धा सांगायचं नाही. आता हिला जसं जसं नवरा म्हणाल कुणाला सुद्धा सांगायचं नाही तुला म्हणून सांगतोय, तसं तसं तिला दम निघना. तसं तसं तिच्या डोक्यात मैत्रिणीची नावं यायला लागली. जसा नवरा म्हणायचा कुणाला सांगू नको, तिला बकुळा आठवायची. कुणाला सांगू नको बरं का, तिला फुलाबाई आठवायची. तिनं यादीच काढली. सकाळी गेली बकुळाबाईला जीवलग असणाऱ्या मैत्रिणीला सांगितलं, हो म्हणली आज भांडणं झाली. त्याला म्हणली मेल्या मोडच्या तोंड काळं कर. ती जंगलात गेला, झाडावर बसला, तंबाखू खाल्ली, चुन्याची डबी खाली पडली. तिथं चोर आली, तिथं सोनं मिळतं ती घेऊन यायचं. आता बकुळाला वाटलं आपल्या घरी बी असंच करायचं. तिनं नवऱ्यासंग मोकार भांडणं केली. काही नसताना त्याला तुडवलं आणि बरं सुजोस्तूर मार. त्याला कळलं कशासाठी मारती. मला एवढी चांगली बायको कधी उलट सुद्धा बोलली नाही. आज काय बेलनं काय मारती, लाटण्यानं काय मारती, म्हणला हाकलून काय देती, तोंड काळं कर काय म्हणती. म्हणली मी सांगितलं तेवढं ऐकायचं. तिथं जायचं, झाडावर बसायचं, तंबाखू खायची, चुन्याची डबी खाली टाकायची, मग तुला गबाळ मिळेल. आता सांगती मार खाण्यापेक्षा गेलेलं बरं आहे म्हणलं. गेला, सांगितल्याप्रमाणे केलं. त्यानं झाडावर बसला. आता दरोडेखोर त्यांची जागा ठरलेली होती त्या वडाच्या झाडाखाली. आता कालचा माल गेला जाऊ द्या म्हणले. आज त्यांनी तेवढाच दुसऱ्या गावावर दरोडा टाकला, पोतभर सोनं आणलं, खाली बसले. आता ही झोपलं नव्हतं, कालचं झोपलं होतं, ही जागच होतं, वाटच बघत होतं. जसं त्यांनी खळखळ खळखळ सोनं खाली टाकलं तसं यानं मुद्दामच चुन्याची डबी खाली टाकली. खाली टाकली तशी झाली सावध. काल चुन्याची डबी पडल्यामुळे एवढा माल गेलाय, आज पण पडती. त्यानं बॅटरी मारली वर, मारली तरी बघतंय टाका टाका खाली. तू खाली आहे मला. त्याचा मोरक्या म्हणला तू खाली आहे. आता त्याला वाटलं आपल्याला देतंय, त्याला काय माहिती पुढचा कार्यक्रम काय होणार. त्यानं गाडीतनं दांडकी काढली 2-4.
त्याला जिथं घावल तिथं मारला, इतका मारला अंग सुजस्तोन मारला. म्हणले कालचा माल टाक. ह्याला काय कळना कालचा माल काय, ह्याला काय कळना. हानला जीवन सोडला आणि माघारी पाठवला. 1 वाजता गेला, टक 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 वाजवलं. बायको आरतीचं ताट घेऊन उभी होती. कुठाही सोन नवरा सुजून बंब झाला होता. म्हणजे जाताना चांगलं होतं की ओ, येताना एवढं का डबल सुजला. म्हणलं आधी आत घे मग तुला सांगतो. आत घेतलं, सगळी कथा सांगितली. म्हणले असल्या मार्गाला पुन्हा मला लावू नको. जायचं असलं तर तू जा त्या झाडावर, तू मेली तरी चालेल मला, पण पुन्हा असला मार्ग दाखवू नको. का झालं त्याच्या आयुष्यात? शेजाऱ्यानं केलं. शेजाऱ्याचा टीव्ही आला की आम्ही कर्ज काढून टीव्ही, शेजाऱ्याने 4 चाकी आणली, आम्हाला पैसे नसलं तरी आम्ही उसणं पासणं करून आणू, पण आमची कॉलर टाईट करू. काय गरज आहे? दुसऱ्यांनी केलं म्हणून आपण करायची काय गरज नाही. आम्हाला जो मार्ग संत महात्म्याने दाखवून दिलाय तो मार्ग कसा आहे? मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत तेनेची पण ते चालो जाता न पडे गुंता कोटे काय. आपल्या आयुष्यामध्ये गुत्ती आहेत, घोटाळे आहेत, अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत. कशामुळे? आपण वाट सोडली, जगण्याची वाट वाकडी केली, आणि त्या वाकड्या वाटेने गेल्यामुळं आपली गाडी त्या काटाड्यामध्ये जाऊन गुताडली. आणि ते जर सोडायचं असेल तर संत महात्म्याची वाट तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. मोडून या नानामते देती सिद्धांत सौरुसे, निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंतू. असे असणारे संत महात्मे जगाचं कल्याण करतात. देवाकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अखंड पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. हे चिमदगडो जन्मजन्मांतरी मागणे श्री हरिनाई तुझे मुखी सदा नाम. संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव. नामदेव महाराजांनी काय मागितलं देवा? मुखामधून मुखी सदा नाम, संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव. जे जे भूत भेटेल, जे जे प्राणी भेटतील त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये प्रेम भावना निर्माण होते. अशा प्रकारचं मागणं संत नामदेव महाराज देवाच्या समोर ठेवतात. संत नामदेव महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठाल नामदेव महाराजांचा जन्म पंढरपूर क्षेत्री झाला. 12 दिवसाचे नामदेव महाराज. शेवटचा प्रसंग सांगतो. संत चरित्राशिवाय माझं कीर्तन पूर्ण होत नाही. सेवेला पूर्णविराम देऊ. नामदेव महाराजांचा जन्म झालेला आहे. गोनाई माता दामा शेट्टी नामदेव महाराजांचे आई वडील. गोनाई मातेनं देवाला नवस केला, म्हणजे देवा एक पुत्र असा दे. किती वर्ष झाली लग्न झालं, बाळ होत नाही, तुझ्या चरणी नवस करते. गोनाईने नवस केला, देवा पुत्र देई मला, पुत्र देई ऐसा भक्त त्यासी आवडे पंढरीनाथ. गोनाई मातेच्या नवसाला देव पावला आणि नामदेव महाराज जन्माला आले. नामदेव महाराज जन्माला आले देवाच्या कृपेमुळं. नामदेव महाराज रुक्मिणी माता देवाच्या नामदेव महाराजांच्या घरी आले. नामदेव महाराज पाळण्यामध्ये झोका देते जानाबाई. देव जवळ जातात नामदेव महाराजांच्या. नामदेव महाराजांची जीभ लढ 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 हलते. देवाला आश्चर्य वाटलं. म्हणले रुक्मिणी बघ, ते लहान बाळ 12 दिवसाचं आहे आणि जीभ त्याची लढ 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 हलती. काय प्रकार काय? तर ते 12 दिवसाचं बाळ विठ्ठल विठ्ठल म्हणत होतं. काय म्हणत होतं? विठ्ठल विठ्ठल. आणि देवानी नामदेव महाराजांचं नाव ठेवलं नामदेव महाराज. आणि अशा प्रकारे देवानी नामदेव महाराजांच्या हातून नैवेद्य खाल्ला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेव महाराजांच्या हाताला नैवेद्य खावा. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवानं नाचावं. किती नाचावं? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आपल्या भाषेत सांगू का? नामदेव महाराजांच्या पुढं देव एवढा झाला, एवढा येडा झाला की देवाचं धोतर फिटलं. धोतर फिटोस तर देव पंढरपूरमध्ये नाचला. एवढा अधिकार त्या नामदेव महाराजांचा आहे. दिवाळीचा सण आला होता. नामदेव महाराज 12 वर्षाचे आहेत. रावणामध्ये गेले. म्हणले उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा गोरडा पारी दाटला. वळवंटापासून महाद्वारापर्यंत देवा उठा, सोडा शेज सुख आता पाहू द्या मुख कमळा. रंगमंडपी महाद्वारी झाली शेदाटी. मन होता वेळ पहावया सृष्टी का जगजेठी. जगजेठी असू द्या. चला, अशा प्रकारे नामदेव महाराजांनी देवांना जाग केलं. म्हणजे देवा सण दिवाळीचा आलाय, आमच्या घरी चला. सण दिवाळीचा आला, नामा रावळासी गेला. हाती धरून देवासी चला आमच्या घराशी. देवांना आमंत्रण दिलं. म्हणले दिवाळीचा सण आलाय. आईनं त्या ठिकाणी कुरवड्या
कुरवडे नाही, चकल्या, करंजा, लाडू, अनारस सगळं केलंय. देवा चला. देव म्हणले नामदेवा तू मला एवढा येडा केलाय, मी विटेवर उतरून तुझ्यासोबत जेवलो का नाही, आता घरी न्यायची काय गरज आहे का? नाही 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 नाही, यायलाच पाहिजे. आता नामदेव महाराज म्हणजे हट्टी, सगळ्या संतांमध्ये नामदेव महाराज हट्टी. बायकोचा हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट आणि त्या भक्ताचा हट्ट देवाला रोज लागतो. नामदेव महाराजाला देव म्हणले नामदेवा तू म्हणतोय तुझ्या घरी जेवायला चल, हितला कारभार कुणी करायचा? ही वीट सोपी नाही. नामदेव महाराज म्हणले देवा काय चिंता करू नका, ही पट्टी आहे म्हणला, तुम्ही जावा आमच्या घरी, मी इथलं सांभाळतो. देव म्हणले नामदेवा तू म्हणतोय तेवढं सोपं नाही. हिथं उभारल्यानंतर डोळे समोर ठेवायचे, कमरेवर हात ठेवायचे, समचरण दृष्टी विठेवरी साजी, समचरण दृष्टी. इथं पाय सुद्धा हलवायचा नाही, डोळे सुद्धा हलवायचे नाहीत. नामदेव महाराज म्हणले नका चिंता करू, जावा देवा मी सगळं पार पाडतो. बघा म्हणले पहाट पूजा बिजा असती, काहीतरी घोटाळा करशील, माझं नाव बदनाम करशील. नामदेव महाराज म्हणले जावा देवा. देव गेले नामदेव महाराजांच्या घरी. गोनाई मातेनं त्या ठिकाणी त्यांना आंघोळ घातली, उठणं लावलं, प्रसाद वगैरे दिला, सगळं खाल्लं. परंतु इकडं पहाटेच्या वेळेला नामदेव महाराज उभारले. कुणाचं रूप घेऊन? देवाचं रूप घेऊन. लहान नामदेव महाराज देवाचं रूप घेऊन उभारले. बडवे आले, पूजा सुरू झाली. पहिल्यांदाच गार पाण्याची कळशी वाटली, गार भांड्या पाणी बर्फासारखं. थंडीचं दिवस होतं, काकड्याचा महिना. नामदेव महाराजांनी कसं तर सहन केलं बाबा. मला घरात बरी आहे म्हणलं गरीब गरम पाण्याची आंघोळ, इथं देव कसा सहन करतो काय माहिती. पहिल्यांदा गार, पुन्हा कडक कडक पाणी, अंग भाजा एवढं पाणी. दुसरं कडक पाणी टाकलं. नामदेव महाराजाला चरकन भाजलं. म्हणले बेकार आहे, इथं यायचं काम सोपं नाही म्हणले, ती देवालाच परवडते म्हणले. बरं का, पहिली पाण्याची आंघोळ गार पाण्याची, दुसरी कडक पाण्याची, तिसरी वेगळीच होती. तिसरी मधाची घागर होती. मध माहिती आहे ना, पोळ्यातला मध वाचला, पुन्हा गरम पाणी, पुन्हा गार पाणी, दही ओतलं, दूध ओतलं, तूप ओतलं. नामदेव महाराजांना मजा वाटायला लागली. आता दही दूध तूप आल्यावर बरं आहे म्हणले देवाचं, रोज चांगलं चांगलं मिळते. देवाला त्या ठिकाणी सुगंधी उठणं लावलं, चंदन लावलं, अत्तर, फाया, उगरबत्ती, अगरबत्ती सगळा थाटमाट त्या ठिकाणी सगळे उपचार देवाचे केले. कोणावर? नामदेव महाराजांवर. शेवटचा उपचार लय खतरनाक असतो देवाचा. शेवटचा उपचार अर्धा किलो लोण्याचा गोळा. किती? अर्धा किलो लोण्याचा गोळा देवाच्या तोंडावर असा बसवतात फिट. शेवटचा उपचार. नामदेव महाराज बघायला लागले हे काय करते. लोणी काढलं एवढं, बसवलं फिट. नामदेव हे काय आहे म्हणले, बाकीचं सगळं ठीक आहे म्हणले, ही सोपं नाही म्हणले. देवानं सांगितलं होतं नामदेव काही घोटाळा करायचा नाही, अजिबात घोटाळा करायचा नाही. नामदेव महाराज असंच उभारलं शांत. पण ती लोण्याचा वास नाकातनं हळूहळू मेंदूपर्यंत गेला. नाकातनं कुठे गेला? मेंदूपर्यंत वास गेला की जिबीला मनानं पाणी सुटलं. तुम्ही बघा की एखादा आवडीचा पदार्थ समोर दिसतो, मनानं जिबीतलं पाणी सुटलं. जिबीला पाणी सुटलं तसं नामदेव महाराजची जीभ लागली हालायला लागली. तसं नामदेव महाराजांनी असं ओढून घेतलं, थोडं ओढून घेतलं, तिथं पडलं छिद्र थोडं. नामदेव महाराजांना तो लोण्याचा गोळा बरा वाटला. साखर बिकर खडी साखर मिसळली होती. अजून एकदा जीभ फिरवली, रुपया एवढं बुळूक छिद्र पडलं, दिसायला लागलं. आता बडवे आले म्हणले हे कधीच असं होत नाही, पण आज कसं काय झालंय म्हणले. देवानं लोणी खाल्लं. अख्ख्या पंढरपुरात बातमी पसरली. अख्ख्या पंढरपुरातले लोक बघायला देवानं लोणी खाल्लं. देवाला बातमी कळली. म्हणले नामदेव महाराजांनी पराक्रम केलाय. देव धावत आला आणि त्या ठिकाणी सर्वांवर मायेचं अस्त्र टाकलं आणि नामदेव महाराजांना खाली घेतलं आणि विटेवर देव उभारले. लोण्याचा गोळा हाय असं सांगण्याचं तात्पर्य संतांचा अधिकार आहे. साधू संत महात्म्यासाठी देव विटेवरून सुद्धा खाली होतो. आणि असे असणारे संत महात्मे नामदेव महाराज देवाकडं शेवटची मागणी मागतात. देवा मला पंढरीचा वास दे, चंद्रभागेला स्नान दे, तुझं दर्शन दे, मुखामध्ये तुझं नाम, संतांचं दर्शन, जनी जनार्दन आयसा भाव, मला अनेक जन्मामध्ये तुझी सेवा घडू दे. पण एक माझी मागणी सगळ्यात महत्वाची आहे, जे मला घडलं पाहिजे, जे कीर्तन आहे, ज्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व समाजाला ज्ञान देण्याचं माध्यम आहे, कीर्तन सांग होय अंग हरिरूप, सर्वांचा उद्धार करण्याचं कलियुगी उद्धार हरीच्या नामे, जे कलियुगातलं माध्यम आहे कीर्तन, ते कीर्तन मला तुझ्या महाद्वारामध्ये अखंड घडू दे. म्हणून करता देवाच्या समोर मागणी ठेवली. आणि नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी,
प्रेमाचे कीर्तन गजारी सप्रेमाचे हेची मज घडो जन्म जन्मांतरी हेची मज घडो जन्म जन्मांतरी कीर्तन गजारी सप्रेमाचे कीर्तन गजारी सप्रेमाचे हेची मज जन्म जन्मांतरी हेची मज जन्म मागणे श्री हरी नाही तुझे मागणे मागणे श्री हरी मागणे श्री हरी नाही तुझे हेची मज घडो जन्म जन्मांतरी हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे दाई मागणे श्री हरी नाही तुझे हेची मज घडो जन्म जन्मांतरी हेची मज घडो जन्म जन्मांतरी ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली कुंडली गोर्ध हरी ज्ञानदेव माऊली पंढरीचा आवास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे मुखी सदा नाम संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाची हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे असो यथामती यथावकाश तुम्हा सर्वांच्या वैतागवाडी तालुका सुधागड आपल्या गावाचं नाव फक्त वैतागवाडी बाकी वैताग कुठं सुद्धा नाही सगळा आनंदी आनंद आहे प्रेमाची सगळी मंडळी आहेत चेहरे सगळे गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुललेले आहेत सूर्यफुलासारखी मान कुणीही टाकलेली नाही खाली याचा मला आनंद वाटला कारण तुम्हाला काहीतरी ज्ञान सांगावं एवढा ज्ञानी मी नाही आहे परंतु नामदेवरायाचे वंशज श्री गुरु तुळशीदास नामदास महाराज समस्त नामदास महाराज माझ्या फळाचे मालक असणारे त्यांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी तुमच्यासमोर नामदेव महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न केला ती सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो पुन्हा एकदा ज्या संत महात्म्यांचं नाम या ठिकाणी घेणं आवश्यक आहे कारण ती मंडळी जी आहेत या पृथ्वीवरची पवित्र आणि पावन आहेत पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंती सरतीपुरती धनवित्ते तुका म्हणे देवान त्यांची केल्या पावे सेवा आज आपल्याला परमपूज्य वैकुंठवासी अमृतनाथ स्वामी यांनी जे बीज या ठिकाणी पेरलं त्या बीजाला आपण सर्वजण पाणी घालून तो असणारा भक्तिरूपी वृक्ष आपण फुलवत आहात आपण पुन्हा एकदा अभिनंदनाला प्राप्त आहात पुन्हा एकदा टाळ्या वाजवा स्वतःसाठी दत्त संप्रदायाशी निगडीत असणारी आपली ही परंपरा खरा विचार केला तर वारकरी पंथ आणि दत्त पंथ हा काय वेगळा नाही आमच्या वारकरी पंथाची मुख्य परंपरा दत्त प्रभू असणारे त्यांना गुरुस्थानी मानणारा हा पद्मनाभ संप्रदाय आपल्या गावामध्ये ज्यांचा जन्म झाला आणि भूमी ज्यांनी पावन केली असे परमपूज्य वैकुंठवासी अमृतनाथ स्वामी महाराज त्यांच्या कृपाशीर्वादानं आणि त्यांच्याच कार्याची धुरा अतिशय जबाबदारीनं पेलणारा आपल्या या सुधागड तालुक्याचं वैभव परमपूज्य गुरुवर्य बाप्पा महाराज यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा जे धर्माचं पालन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची भीडभाड न राखता नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम
तीक्ष्ण उत्तरे अति घेऊन बाण फेरे. वेळ आल्यानंतर वारकरी पंत सुद्धा अनेक प्रकारच्या भूमिकामधून जातो आणि तुम्ही सर्वजण त्या संप्रदायाला खांब म्हणून आधार देत आहात. बाप्पांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. या ठिकाणी आप्पा सुद्धा आहेत आमचे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. वय वर्षे 85 तरी सुद्धा भगवंताच्या कृपेनं आज ते या ठिकाणी जुनी व्यक्ती म्हणून आपल्या इथं आहेत. त्यांना सुद्धा दीर्घायुष्य लाभो आणि असेच त्याने 100 वर्षापर्यंत आपले सप्ते पाहू अशी भगवानच्या परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. मी आप्पांना बोलवतो, आप्पा समोर बसा. तुम्ही बसलात तर मला चिंतन निघल. मी काय पाठ करणाऱ्यातला कीर्तनकार नाही. अशी साधक मंडळी समोर असल्यानंतर भगवान परमात्मा देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते असं असतं. हे व्यासपीठाची ताकद आहे. आप्पा सुद्धा आहेत आणि आम्ही ज्यांच्या घरी भोजन केलं, भोजन न म्हणता आज फराळ मानावं लागत आहे का नाही. फराळामध्ये आज मुगाची आमटी होती. आम्ही सोलापुरी लोकांच्या जिब्याला चवचाल आहेत. हा आता ती मुगाची एकादशीला आमच्याकडे खात नाहीत. मी दिनेश दादाला विचारलं खाऊ का. महाराज म्हणले खावा. दादाचा आदेश आल्यावर मी ढिला पाडणार आहे का. मी हाय अशी वाटी आणली. ती कशाची होती. मुगाची ना. हा मुगाची सुंदर अशी आमच्या आईसाहेबांनी केली होती आणि त्यांचं नाव खंडागळे बाबा. काय नाव त्यांचं. लक्ष्मण महाराज. लक्ष्मण बाबा खंडागळे. त्यांच्या घरी सुंदर असं फराळाचं नियोजन केलं होतं. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खरंच कोकणची माती जीवाभावाची प्रेमाची माणसं, साधी भोळी असणारी, सर्वांवर प्रेम करणारी, जीव लावणारी तुम्ही कोकणची मंडळी आहात. माझं कोकणात कीर्तन जास्त मी लांबचं आहे, परंतु पोलादपूर तालुक्यात एक पाठीमागं कीर्तन झाले. शिवतर घडलाय कीर्तन झाले माझं. हा आंबेका कसबे ती सपकाळ मंडळी आहेत तिथं कीर्तन झाले. आणि आताचं कीर्तन या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या कृपेमुळं आमचे मार्गदर्शक दिनेश दादा यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व ज्यांच्या रक्तामध्येच वंश परंपरा दास मी अंकितन तुका मोकलिता लाज कोणा किंवा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ती सेवा कुठं कुठं करतात, हिथं बी सेवा करतात. कीर्तनाची सेवा करावी. आणि आम्हा कीर्तनकारांना ज्यांचं चिंतन त्यांना आवडतं त्यांचं शूटिंग करतात बरं का. आयऱ्या गायऱ्याचं चिंतनाचं शूटिंग करत नाही. दादांनी या ठिकाणी माझ्या पाठीशी भावासारखे दादा उभे आहेत. त्यांच्या प्रेमामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि आपल्या गावचं युवा नेतृत्व ज्यांचं नाव मुद्दाम मी पाठीमागं ठेवलंय त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. ज्यांनी मला आग्रहानं या ठिकाणी कीर्तनाची सेवा दिली असं आपल्या गावचं युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते असणारे आणि या सप्त्याला ज्यांचा आधारस्तंभ आहे, सप्त्यासाठी जे आधारस्तंभ म्हणून सदैव उभे असतात आमचे महेश दादा जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. परमार्थ वाढण्यासाठी तुकोबारायांचे पुत्र नारायण बाबा यांनी ज्यावेळेला पंढरीला दिंडी चालू केली त्यावेळेला संभाजी महाराजांनी त्यांना साथ दिली. सैनिकांची एक तुकडी दिली. या परमार्थाला धर्मसत्तेला राजसत्ता सुद्धा पाठीशी लागती आणि ते कार्य महेशदादा आपण करत आहात. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. तुमच्या हातून असंच सामाजिक कार्य घडत राहो. भगवान परमात्मा तुम्हाला प्रेरणा देवो अशी भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. अजून एकदा टाळ्या वाजवून महेशदादांचं हार्दिक धन्यवाद. कोकणातली तुमच्यासारखी प्रेमळ एक व्यक्ती मला मिळाली, माझं भाग्य समजतो. आमच्या ज्ञानेश्वर माऊलीसाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्या सुधागड तालुक्याचं गोड दिसायला व्यक्तिमत्व आणि असायलाही गोड आणि आवाजही गोड असे असणारे सात्विक शुद्ध भावाचे ज्ञानेश्वर माऊली. मगाशीच त्यांचं नाव ज्ञानेश्वर मला समजलं. मी त्यांना म्हणलं आज मला माऊली भेटले, खूप आनंद झाला. आमचे सुतार महाराज त्यांचे चिरंजीव सुद्धा घेऊन आलेत बरं का. त्यांच्यासाठी एकदा तुमच्याही चरणी धन्यवाद होतो. गायनाचार्य बाबांचं नाव काय. वाडवळ विजय महाराज वाडवळ. हा विजय महाराज वाडवळ यांच्यासाठी सुद्धा एकदा धन्यवाद. कीर्तनकारांनी विना घेतलेली 11:30 म्हणत होते पण 15 मिनिटं रेटलं. असू द्या, आपण पुन्हा भेटू झाल्यावर बोलू आपण दोघं. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. 11:30चा जोर येत होता पण खालनं 11:15चा आला. बहुमताला किंमत आहे लोकशाहीत नाही का. हा इंदापूरवरून कोण आले. इंदापूर का. हा इंदापूर मला वाटलं आमच्याकडचं इंदापूर तिकडचं. हा आता ह्यांच्यापासून सावधच राहावं लागतं. मगाच ह्यांनी दणका दिलाय. त्यामुळं तुमचं पुन्हा एकदा सोबदार महाराजचा आभार मानतो. असं काय माझ्याविषयी गैरसमज करू नका. नाहीतर पुन्हा भेटल्यावर म्हणताल महाराज मी तसलाच आहे सोलापुरी ब्याका असं काय म्हणू नका.
सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुमचं सर्वांचं प्रेम मिळालं. कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा करा. एक आवर्जून नाव घ्यायचं राहिले. आमच्या प्रभुरामचंद्राचे त्यांचे गुरु सुखद दादा मुंडे आणि त्यांच्या गुरूंचे गुरु माणिक महाराज मुंडे. माझ्यासाठी ही दोन्ही मंडळी फार मोलाची आहेत. मी सुद्धा महाराज ज्यावेळेला सुखददादा कात्रजला राहिला होते 2016 साली, तेव्हा त्यांच्याकडे फ्लॅटमध्ये जाऊन थोडासा अभ्यास घेतला. पण मी दुर्भागी समजा इकडं वळल्यामुळं तिकडचं थोडंसं कमी झालं. तसा मी तर घोडीवर उंची पुरत नव्हती तेव्हापासून पकवायचे. खालनं चौरंग लावलं होतं मला. 6वीपासून कीर्तन वाजवते. असा लक्ष्मण दादासाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्या हातून अशीच भगवंताची सेवा घडो अशी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सगळे खुर्चीवर बसलेले, त्या गॅलरीत बसलेले, हे आमच्या सगळ्या मावश्या, आई, काकी, मामी, मावशी, काही म्हणा, तुमचं बाळ समजा, भाऊ समजा, आमच्या इथं सगळे असणारे ज्येष्ठ वारकरी मंडळी, आमचे बाबा प्रामुख्यानं आपण सुंदर सुंदर कीर्तन श्रवण केलेत आयुष्यात, हे माझ्या लक्षात आलं. असे बहुश्रुत असणारे आमचे बाबा, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि माझ्या फडाच्या पद्धतीनं नामदेव जनाबाईचं एकदा कडाडून भजन घेऊ, गदारोळ करू आणि सेवेला पूर्ण रामदेव. नामदेव जनाबाईचं भजन सगळ्यांनी टाळ्या वाजवा. नामदेव महाराजांची कृपा प्राप्त करा आणि सेवेला पूर्ण रामदेव. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, टाळ्या वाजवा. नामदेव जनाबाई, देव जनाबाई, नामदेव जनाबाई, देव जनाबाई, नामदेव जनाबाई.